नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुरुवात तर करा हा भाग घेणार आहोत। या अगोदर आपण ट्युटोरियल या मालिकेअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीची माहिती घेतली, जी की स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षेसाठी उपयोगी आहे। अभ्यास कुठून सुरुवात करायचा किंवा अभ्यासाची सुरुवात कोणत्या पद्धतीने करायची या बाबी संदर्भात आपण वेगवेगळे व्हिडिओज घेतलेले आहेत। त्या अंतर्गत माहिती घेत असताना त्यामध्ये कुठल्या उणिवा आहेत किंवा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीची प्रॅक्टिस करत असतो। ही प्रॅक्टिस करत असताना जसं वेगवेगळ्या संकल्पना आणि वेगवेगळे शब्दप्रयोग आपण अभ्यासासाठी घेतो, त्याच पद्धतीनं आजची ही माहिती आहे। अतिशय कमी शब्दामध्ये ही सर्व माहिती आपण घेणार आहोत, मात्र त्यासाठी आपल्या मनामध्ये कुठलाही अभ्यास सुरुवात करण्याची एक मनामध्ये इच्छा जागृत होणे गरजेचं आहे। आपण असं पाहतो की आपल्याला काहीतरी करायचं असतं, चांगलं करायचं असतं, त्यातली त्यात चांगल्या यशापर्यंत जायचं असतं। मग हे सर्व मिळवण्यासाठी आपल्याला कुठून तरी सुरुवात करावीच लागेल। मग ती सुरुवात कशी करायची त्यासाठीच हा सर्व प्रयत्न आहे। आपण या चॅनलवर कनेक्ट आहात हे मला माहीतच आहे, परंतु या कनेक्ट बरोबर हे चॅनल तुम्हाला सबस्क्राइब करून घेणं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या पद्धतीने अशाच सर्व काही कॉमेंट्स देऊन पुढील व्हिडिओसाठी ती एक प्रेरणा द्यायची आहे, हे लक्षात असू द्या। आपल्या अभ्यासामध्ये सातत्य असणं अत्यंत गरजेचं आहे। ते सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला काही काळजी सुद्धा घ्यावी लागते। मग अशी माहितीच आपण कुठून घेतो किंवा कोणत्या पद्धतीने आपण ती कलेक्ट करतो हे सुद्धा महत्त्वाचं असतं। आणि आपल्याला त्या माहितीपर्यंत जाण्यासाठी काही स्वतःला सुद्धा नियम बाळगून घेणं किंवा त्या नियमाचा सराव करणं अपेक्षित असतं। अशाच या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात पण आपल्याच पद्धतीने घेणार आहोत, जी की आपली बोरो डायटिंगची मेथड आहे, हे लक्षात असू द्या। या 5 मुद्द्यांच्या आधारे ही चर्चा होईल आणि त्याच माध्यमातून तुम्हाला ही प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे, जी की ट्युटोरियलच्या माध्यमातून तुम्हाला ती करता येईल। सर्वात प्रथम जो काही मुद्दा आहे तो कोणता आहे, तर मी कोणता अभ्यास चांगला करू शकतो। की आपल्यामध्ये काही क्षमता असतात, त्या क्षमता विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न काही वेळेस करतो, काही वेळेस करत नाही। परंतु या क्षमता कोणत्या आहेत आणि त्या क्षमता आपल्याला जर ओळखता आल्या तर निश्चित आपल्या अभ्यासाची सुरुवात चांगली होते। म्हणजेच आपल्याला जी सुरुवात करायची आहे की सुरुवात जर केली तर निश्चित चांगली सुरुवात व्हावी, अशी जी आपल्याला अभ्यासात गती मिळण्यासाठी जी आवश्यकता असते ती बाब आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणजेच आपण सुरुवातीला आपण जसं म्हणतो की काय करायचं आहे, कसं करायचं आहे किंवा कोणता अभ्यास आपण चांगला करू शकतो, की आपल्याकडे अभ्यासाचे वेगवेगळे पर्याय असतात। हे अभ्यासाचे पर्याय ज्यावेळेस आपल्याला उपलब्ध असतात त्यापैकी आपला कोणता अभ्यास किंवा कोणती गोष्ट चांगली करू शकतो हे सुरुवातीला आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे आणि तिथून पुढे सुरुवात करणं आवश्यक आहे। म्हणजेच सुरुवात तर करा हा जो काही मुद्दा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला चर्चेला घेणं आवश्यक आहे। दुसरा मुद्दा आहे, प्रत्येक विद्यार्थी अभ्यासात सातत्य राखू शकणार नाही, कारण की ही जाणीव सर्व विद्यार्थ्याला पाहिजे। आणि ती कशा पद्धतीने असावायला पाहिजे, तर सर्वच विद्यार्थी सातत्य ठेवतील असं नाही, परंतु त्या सातत्यामध्ये आपल्याला आवडीच्या अभ्यासाकडे आपली रुची निर्माण करणे हे जसं आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यानुसार जर आपण काही करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तो प्रयत्न आपल्याला आपल्या इच्छित ध्येयापर्यंत घेऊन जातो। म्हणजेच अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी असा सुद्धा विचार मनात येणं आवश्यक आहे। म्हणजेच दुसऱ्याबरोबरची जी काही तुलना आहे ती तुलना आपण करायची नाही, मात्र आपल्यासाठी एक सुरुवात आपण करायची आहे हे लक्षात। मग ते कितीही छोट्या गोष्टीच्या माध्यमातून असो, कोणत्याही वाचनापासून असो, कोणताही अभ्यास असो किंवा काहीही असो, सुरुवात करणं आवश्यक आहे। म्हणून आजची ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे। आजचा जो काही तिसरा जो काही मुद्दा आहे तो मला कोणत्या अभ्यासाने आनंद मिळू शकतो। म्हणजेच काय की बा मी कोणता अभ्यास करतो, कोणत्या अभ्यासाने मला आनंद मिळतो, म्हणजेच मला वाचलेलं समजतं। जर आपल्याला एखादी गोष्ट समजू लागली
तर त्या समजण्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद मिळू शकतो. परंतु तो आनंद घेत असताना सुद्धा ती सुरुवात आपल्याला आपल्या यशापर्यंत घेऊन जात असते. त्यासाठी अशा पद्धतीची सुरुवात करणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला आनंद देणारी गोष्ट आपण जर करत राहिलो तर निश्चित आपल्याला अभ्यासाच्या माध्यमातून पुढे नेते. विद्यार्थी दशेमध्ये विचार करत असताना ही बाब प्रकर्षाने आपण लक्षात ठेवायला पाहिजे की कुठे ना कुठे कोणत्या तरी गोष्टीची आपण सुरुवात करणं आवश्यक आहे आणि ती सुरुवात करत असताना अशा या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा आपण करणं आवश्यक आहे, जो की आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल अंतर्गत आपण सतत प्रयत्न करत असतो. हा विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो. शैक्षणिक विचाराची देवाणघेवाण करण्याचं हे व्यासपीठ तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, जे की तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून याबाबतचे काही प्रश्न तुम्ही विचारत असतात, त्यांच्या उत्तराअंती आपल्याला अशा पद्धतीच्या व्हिडिओची निर्मिती करता येते. म्हणजेच तुमच्या जे काही कॉमेंट्स असतात त्याच कॉमेंट्स मला पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळत असतात आणि म्हणून आपल्या या चॅनलवर सतत आपण अशा गोष्टींचा उहापोह करत असतो, जो की तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. तोही पुढचा जो काही भाग आहे म्हणजे चर्चेला घेण्याचा चौथा जो काही मुद्दा आहे, आपले मनोधैर्य आणि सातत्य कायम ठेवणे. समाजामध्ये किंवा मित्रांच्या माध्यमातून आपल्यावर जे काही दडपण आलेलं असतं ते दडपण आपल्याला आपल्या मनोधैर्याचं खच्चीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतं. मग ते जर खच्चीकरण नाही करू दिलं किंवा जर आपलं ते कायम ठेवलं मनोधैर्य आणि आपलं जे काही सातत्य म्हणजे अभ्यासाची सुरुवात आपल्याला जी कुठे ना कुठेतरी करायची आहे ते जर कायम ठेवलं तर निश्चित अशा स्वरूपामध्ये आपल्याला यशापर्यंत म्हणजेच आपल्या ध्येयापर्यंत जाता येणं सहज सोपं होतं. त्यासाठीच आपण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होणे, गुंतून राहणे आणि अशा पद्धतीचे आपण जे काही ट्युटोरियल्स मागे सुद्धा दिलेले आहे ते सुद्धा करणे. स्वतः जोपर्यंत होमवर्क असं करत नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत. अभ्यासासाठी सुद्धा या सर्व गोष्टी अपेक्षित आहेत. त्यासाठीच आपण हा सर्व प्रयत्न करत असतो. म्हणून आजच्या या चर्चेमध्ये हा सुद्धा महत्त्वाचा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं मनोधैर्य आणि सातत्य या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली आपण बरोबर ठेवणं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे, जो की स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि विशिष्ट अशा पातळीवर तो कायम ठेवणं आवश्यक बाब आहे. तेही लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटचा जो काही मुद्दा आहे तो काल्पनिक विचाराचा त्याग करणे. आता आपण जे काही स्वतःसाठी कल्पना विलास करून घेतलेला असतो की मला असं व्हायचंय, मला ते व्हायचंय, मला हे करायचंय, ते करायचंय, ह्या सर्व जे काही काल्पनिक गोष्टी आहेत या काल्पनिक गोष्टीचा त्याग करणं. कारण की जी गोष्ट मिळवायची आहे त्यासाठी आपण काय करतो त्यासाठी सुरुवात तर करा असं आपण टायटल दिलेलं आहे. कारण की ज्या गोष्टीपर्यंत तुम्हाला जायचं आहे विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात असायला पाहिजे की आपली ही विद्यार्थी दशा गेल्याच्या नंतर आपल्याला अभ्यासाची संधी फार कमी मिळणार आहे, वेळ कमी मिळणार आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या विद्यार्थी दशेमध्ये वेळेचं नियोजन करून सुरुवात करणं आवश्यक आहे. ती अभ्यासाची असो किंवा आपल्या छंदाची असो, कुठल्याही गोष्टीची असो, ती सुरुवात तर करा हे आपण टायटल घेतलेलं आहे, हे लक्षात पाहिजे. म्हणजेच जी काही आपली कल्पनारम्य अशा बाबीच्या माध्यमातून आपण जे काही वावरत असतो ती बाब सोडून देणे आणि त्यापासून आपण परावृत्त होऊन आपण सुरुवात करणं आवश्यक आहे. ही सुरुवातच आपल्याला आपल्या यशापर्यंत घेऊन जाते, आपल्या इच्छित ध्येयापर्यंत घेऊन जाते, हे लक्षात पाहिजे. विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी पदवी पातळीवर जर मिळाल्या तर निश्चित त्याचा फायदा होतो किंवा इतर कुठल्याही मार्गाने म्हणजेच आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्या अभ्यासामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात यायलाच पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या या चॅनलवर अशा सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे. तो विचार करत असताना निश्चितच तुम्हाला सुरुवात करण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक व्हिडिओ आपला प्रेरणेच्या स्वरूपामध्ये असतो, हे लक्षात पाहिजे. आणि हीच प्रेरणा तुम्हाला अभ्यासामध्ये निश्चित यशापर्यंत घेऊन जात असते. त्यासाठीच हे प्रयत्न आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशाच पद्धतीचा हा एक संदेश मिळालेला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरी आहे. धन्यवाद.